आहे दीप अमावस्या खाणाऱ्यांसाठी तर गडारी अमावस्याच्या ब्रेकफास्टसाठी मी बनवते तुपातला गूळ टाकून बनवलेला गरम गरम शिरा। 1 वाटी तूप घेतलेले आहेत आणि 1 वाटी शिरा म्हणजेच रवा घेतलेला आहे। 4-5 न बदाम मी रात्री भिजत टाकले होते, ते सोलून मी तुकडे तुकडे करून ह्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। साईडलाच ना 1 ग्लास भरून मी पाणी गरम करत ठेवलेले, त्याच्यामध्ये अंदाज जेवढं गोड पाहिजे तेवढं मी गूळ किसून घेतले। मग गुळाचं पाणी गरम झालं की ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेतले मी। थोड्या केसरच्या काड्या आणि वेलची पूड टाकून घेतली आहे ना, ते मी एकाच वेळी न टाकता अधूनमधून थोडं थोडं टाकत होती आणि 2-3 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली। आणि हा बघताय ना, प्रसादासारखा अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झाला होता ना। हळूहळू साखरेचा वापरच जेवणामध्ये बंद करणार आहे, त्यामुळे गुळाचा शिरा बनवलेला आहे, अप्रतिम झाला होता। हसबंडचं म्हणणं असं आहे की काय गटारी स्पेशल करते, त्याला तर काय नेहमीच स्पेशल बनवून खातो आपण। पूर्वी लोक शेतीच्या कामामध्ये एवढे बिझी असायचे, ते कधीतरी असं काहीतरी स्पेशल बनवायचे, म्हणून त्यांची ती गटारी। माझी तर ट्रेन मध्ये पार्टी आहे। हा माझ्या हसबंडचा टिफिन बॉक्स आहे। चला मग